राम राम मंडळी. सध्या सहानुभूतीचं वार महाराष्ट्र ते पश्चिम बंगाल इथपर्यंत वाहत आहे मित्रांनो. आपण ऐकत असून मागच्या 2.5 वर्षापासून म्हणजे 1.5-2 वर्षापासून जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला किंवा त्यांना पाय उतारावं लागलं आणि शिवसेनेचे 2 फाड झाले. एकनाथ शिंदे 40 आमदारांचा गठ्ठा घेऊन सरकारमधून बाहेर पडले, उद्धव ठाकरेंची साथ सोडली, शिवसेना फुटली. त्यानंतर स्वतः शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वर्षभरात शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी सुद्धा फुटला, त्याचे सुद्धा 2 फाड झाले. अजित पवार स्वतः 41 आमदार घेऊन बाहेर पडले आणि सरकारमध्ये सामील झाले. तेव्हापासून महाराष्ट्रात असा काही सहानुभूतीचा धंदावाद चालू आहे मित्रांनो. म्हणजे जिथं पावा तिथं सहानुभूती सहानुभूती. अगदी खुर्च्या रिकाम्या असल्या तरी त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी दाखवण्याची सहानुभूती मीडिया सुद्धा करते. आपण ऐकत असून औषधाची जी काही सभा झाली धाराशिव जिल्ह्यामध्ये, तिथं उद्धव ठाकरे साहेबांची सभा प्रचंड मोठी काय संवाद यात्रा किंवा परिवर्तन यात्रा ती चालू आहे आणि त्यात प्रचंड सभेला गर्दी दाखवण्याच्या नादामध्ये खुर्च्या सुद्धा रिकाम्या दाखवल्या आणि त्या सभेचं मोठं हास्य झालं. परंतु सहानुभूती काय कमी व्हायचं नाव घेत नाही. तसंच माननीय शरद पवार साहेबांचे सुद्धा उतार वयामध्ये अजितदादांनी त्यांना धोका देऊन त्यांचा पक्ष फोडला. घड्याळ चिन्ह राष्ट्रवादी सगळं काही घेऊन गेले आणि त्यामुळं पवार साहेबांना सुद्धा प्रचंड सहानुभूती सध्या मीडियामध्ये आहे. आणि तशी सहानुभूती सध्या आता पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेली आहे मित्रांनो. आता मी कशा संदर्भात आपल्याशी बोलत असेल आपण ओळखला असेल, मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, कालच्या 2 दिवसापासून ती बातमी येते की पश्चिम बंगालमधल्या मुख्यमंत्री माननीय ममता बॅनर्जी ह्या त्यांच्या घरामध्येच कुठं पडल्या आणि त्यांच्या चेहऱ्याला ती भगवती जखम, रक्त वाहतंय अशी मीडियामध्ये त्या पोस्ट फिरायला लागल्या, बातम्यांमध्ये यायला लागल्या की ममता बॅनर्जी घायल झाली. आणि एक शंका आली मित्रांनो की लोकसभेच्या निवडणुका घोषित होत्या आजच 16 तारखेला, आज 3च्या नंतर त्याचं डिक्लेरेशन होईल आणि त्याच काळात ममता बॅनर्जी पडल्या, चोटील झाल्या, त्यांना जखमी झाली आणि माझ्या स्मृतीपटलावर ती काही विधानसभेची निवडणूक होती पश्चिम बंगालची, त्या काळचा सगळा चित्रपट उभा राहिला मित्रांनो. चलचित्र आपल्याला आठवत असून त्यावेळेस ते शुभेंदू अधिकारी त्यांच्या पक्षातून फुटले होते आणि भाजपात जाऊन त्यांनी प्रचंड राळ ममता बॅनर्जींच्या विरुद्ध उठवली होती आणि त्या सगळ्यांना तोड देण्यासाठी ममता बॅनर्जी स्वतः त्या शुभेंदू अधिकाऱ्याच्या निवडणुकीला उभे राहिल्या आणि ते प्रचाराला जाता जाता काहीतरी त्यांचा ऍक्सिडेंट झाला छोटासा आणि पाय फ्रॅक्चर झाला. जवळजवळ महिनाभर असेल त्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये आणि ते पूर्ण प्रचार त्यांनी व्हीलचेअरवर बसून केला मित्रांनो आणि प्रचंड सहानुभूती जनतेकडून मिळवली. जवळजवळ 200-250 जागा त्यांच्या पक्षाला आल्या, भाजपच्या काही 75-73 आल्या असतील. परंतु ही सहानुभूतीचा खेळ किती प्रचंड असतो पाहिला ना मित्रांनो. म्हणजे ज्या वेळेस आपल्या हातून सत्ता जाते की काय अशी शंका ह्या नेत्यांना यायला लागते ना, त्यावेळेस काहीतरी एक वेगळं जनतेच्या मनामध्ये सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा का बाबा मी एक व्हिक्टीम आहे. आता आपल्याला माहित असं संदेश खाली प्रकरणामुळे ममता बॅनर्जी बॅकफूटवर आलेले आहे, त्यांना काय करावं ते सुचत नाही. त्यात सीएला त्यांचा प्रचंड विरोध आहे आणि मोदी सरकार एका मागून एक धक्के ममता बॅनर्जी द्यायला सुरुवात केली. आता याच्यातून सावरायचं कसं, तर मतदारांना भावूक करायचं, त्यांच्या मनाला हात घालायचा. आणि मी तर आता पडलेले बघा, मला तुम्ही हे करू शकतात. जे लोकांच्या भावनिकतेला हात घालून आपली सत्ता उपभोगायची असं जे काही नवीन राजकारण सध्या भारतभर होत आहे ना, ते आपण जाणत असणार. केजरीवालचं पण तसंच, भावनिक मुद्द्याला हात घालायचं की तुमचे रोजगार हिणवणारे, तुमचे लोक हे करणारे, पाकिस्तानच्या लोकांना येऊन इथं घरं देणार, दारं देणार, तुमचं रेशन हिसकावणार, तुमचं काय नोकऱ्या हिसकावणार, तुम्हाला राहायला घर नाही, त्यांना इथं येऊन काय करणार आहे. आणि जे काही बलात्कारी, रेपिस्ट, दरोडेखोर वगैरे येऊन आपल्या भारताचं वाटोळं करून टाकतील अशी जी काही त्यांनी एक खेळी केजरीवालनी केली. तसंच ही सहानुभूतीचा वारा तुम्हाला आपण चर्चा करतोय मित्रांनो. आपल्याला माहित असं महाराष्ट्रात तर इतका सहानुभूतीचा उदो का बस. आपण जेव्हापासून उद्धव ठाकरे साहेबांची सत्ता गेली आणि एकाएकी
मीडियामध्ये उद्धव ठाकरेंबद्दल, शरद पवारांबद्दल प्रचंड सहानुभूती जनतेमध्ये निर्माण झालेली आहे. कधी एकदा निवडणूक येताना या सहानुभूती जोरावर जे काही भाजपने जे काही आमचे पक्ष फोडले ना आणि त्यांना निष्ठानाबूत कसं करतो, फक्त सहानुभूती याच्यामध्येच आहे. परंतु ती सहानुभूती मतदानामध्ये परिवर्तन होत नाही त्याच्यामध्ये. आपण बघितलं असं अनेक म्हणजे वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, वेगवेगळ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्याच्यातून सहानुभूती प्राप्त करणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब तर 5-6 नंबरला फेकून गेले. कुठे सहानुभूती फक्त मीडियामध्ये आहे मित्रांनो. आणि सत्तेवर असताना जनतेची फिकीर करायची नाही, त्यांना सहानुभूती दाखवायची नाही. माझं कुटुंब माझी जबाबदारी अशी अशी आरोळी ठोकायची. मी माझं कुटुंब पाहतो, तुम्ही पहा तुमचं कुटुंब, नाही तर सोडून द्या. कसं जगायचं ते तुम्ही जागा, मी मात्र माझी कुटुंब आणि माझी जबाबदारी तेवढी बघणार आहे. म्हणजे अशी काय जे सहानुभूतीचं वारं सध्या भारतामध्ये चालू आहे ना, त्या संदर्भातच म्हणजे तुमच्या लक्षात यावं की कशी गोष्ट आहे. तसंच सगळे प्रेक्षक सुजाण आहे, चांगले हुशार आहे, जाणते आहे आणि कोणाला खरी सहानुभूतीची गरज हे पण त्यांना तमाम जनतेला कळतं. म्हणूनच इतका प्रचंड धुरा मोदी सरकार विरुद्ध किंवा देवेंद्र फडणवीस विरुद्ध उठतोय आणि त्यांना बाकी सहानुभूती मिळत नाही. 3 मिनिटात ब्राह्मण समाजाला संपवून देणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता प्रत्यक्ष मीडियावरून सांगतो तरी सहानुभूती देवेंद्र फडणवीसला नसते. सहानुभूती शरद पवारांना आता यांनी कशी गेम केली यांचं म्हणजे जरांगे पाटलांचं जे काही आंदोलन आहे ते फक्त ब्राह्मण यांनी समाजामध्ये माजवण्याचा प्रयत्न हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात आणि त्यांच्यामुळं त्यांच्या विरुद्ध सहानुभूती नाही पण तीव्र द्वेष आहे. कधी एकदा फडणवीस साहेबांना सत्तेतून खाली उतरवतं असं या मीडियाला घाई झालेली. जे महाराष्ट्र ते पश्चिम बंगाल नुसते सहानुभूतीचे वारे, जे मतलई खारे वारे नाही का, मतलई वारे खारे वारे, तसे एक सहानुभूतीचे वारे सध्या महाराष्ट्र ते पश्चिम बंगाल अशा प्रकारे वाहत आहेत मित्रांनो. आणि याच्यातून काय होईल आता, खरंच ममता बॅनर्जीला सहानुभूती भेटेल की काय ते. आणि एक विचार करा मित्रांनो, जो काय व्हिडिओ व्हायरल होतो ना, त्या हॉस्पिटलाइज झालेला आहे, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला आहे. आता त्याच्यावर मी टीका करत नाही, कदाचित पडले असेल, लागलं असेल, पण त्यांच्या कपाळावर जखम झालेली आहे आणि त्याच्यातून रक्त वाहत आहे. मग जर हॉस्पिटलमध्ये गेल्या डॉक्टर काय करेल, किंवा जे त्याचा वॉर्ड असेल किंवा त्याचा जो काही कर्मचारी असेल तो काय करतील, जखम स्वच्छ करण, पट्टी लावायला आमक हे करण, रक्त वगैरे स्वच्छ करून टाकेल. पण नाही, आम्हाला फोटो काढायची, आम्हाला जनतेची सहानुभूती मिळवायची, त्यामुळे ते रक्त अजूक व्हायला पाहिजे. आणि आमचं रक्त खरं आहे, पण किरीट समाजसारख्यांचं रक्त आलं तर ते टॅमॅटो सॉस आहे, बरोबर आहे का नाही. आता कळलं असेल मी कशाबद्दल तुम्हाला बोललो आपल्याशी. जे काही नवनीत राणांनी हनुमान चालीसा प्रकरण त्या काळात गदारोळ झाला होता आणि प्रचंड पोलीस फोर्स म्हणा किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते राणा दंपतीच्या घराबाहेर पोलीस स्टेशनला अटक केल्यानंतर पोलीस स्टेशनवर राडा झाला होता का, आंदोलन केलं होतं थोडक्यात शिवसैनिकांनी. आणि त्या राणा दंपतीला भेटायला किरीट सोमय्या साहेब गेले होते. त्यावेळेस याच्यामध्ये त्यांना धक्काबुक्की झाली आणि कुठेतरी खरचटलं किंवा रक्त आलं, काच लागून काच फुटली होती गाडीची त्यांची. तर आपले विश्वप्रवक्ते म्हणे की टॅमॅटो सॉस लावलेला होता तिथं, रक्त काय नव्हतं. एवढ्या रक्ताने कुठं काय होतं. म्हणजे यांना सहानुभूती नसते, भाजपच्या लोकांना सहानुभूती नसते, शिंद्यांना सहानुभूती नसते, अजित पवार साहेबांना सहानुभूती नसते. सहानुभूती फक्त उद्धव ठाकरे, शरद पवार, ममता बॅनर्जी अशा लोकांना सहानुभूती असते जनतेची. बाकी जनतेची सहानुभूतीने हे निवडून येतात आणि परत जनतेला विसरून जातात. ही सहानुभूती फक्त मीडियाने इतक्या लोकांचं हॅमरिंग केलेली, त्यामुळे सहानुभूतीचा शब्द जरी ऐकला तर ह्या लोकांची एक काय म्हणू आपण, पत्रकारांची जी काही टेंडन्सी झालेली ना, कोणताही लिबरंड म्हणा किंवा भाजप विरोधी पत्रकार म्हणा, त्याचं पहिलं वाक्य सुरू होतं आणि उद्धव ठाकरे साहेबांना प्रचंड सहानुभूती आहे, आज शरद पवार साहेबांना प्रचंड सहानुभूती आहे. आणि या सहानुभूतीचा जवळजवळ 45 पैकी आहे ना, त्यांची 30-35 सीटं येणार आहे आणि भाजपचा सुपडा साफ होणार आहे. आणि सगळी सहानुभूती उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांना आहे. बाकी भाजपला सहानुभूती नाही, देवेंद्र फडणवीसला सहानुभूती नाही, मोदींना सहानुभूती नाही. सहानुभूती फक्त ममता बॅनर्जी, केजरीवाल, आता की कविता अटक झाली तिला,
राहुल गांधींना हे व्हिक्टिम आहे, कसं भाजप त्यांना वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे त्रास देते आणि त्यामुळे जनतेची सहानुभूती ह्या लोकांवर आहे असं एक दाखवण्याचा प्रयत्न ही सगळी मीडिया एक प्रकारे दाखवते. आपल्या अनेक युट्यूबवरचे व्हिडिओ पण आपल्याला पाहायला मिळत असेल. म्हणून सगळ्या सहानुभूतीचा चक्कर आपल्याबरोबर शेअर करावा असं वाटलं मित्रांनो. बघा, विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.